आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। इस्लामपुरात अण्णाभाऊ साठे पुतळ्यासाठी टक्कर मोर्चा आंदोलन, 3 तरुण जखमी। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागणीसाठी टक्कर मोर्चा आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनात तीव्र संताप व्यक्त करत 3 तरुणांनी आपले डोके फोडून रक्त सांडले व प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींचा तीव्र निषेध केला। आम्ही आमचे रक्त सांडले, आता पुतळा उभा राहिला नाही तर फास लावून घेऊ, असा थेट इशाराच आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। गेली 30-40 वर्ष अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक व पूर्णाकृती पुतळ्याची मागणी होत आहे, मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला। 1 ऑगस्ट रोजी जयंती महोत्सव समितीने तहसीलदार कचेरी चौकात अर्धपुतळा बसवला असून या ठिकाणी कायमस्वरूपी पूर्णाकृती पुतळा बसवावा अशी मागणी होत आहे। मंगळवारी या मागणीसाठी काही कार्यकर्त्यांनी मुंडन करून निषेध नोंदवला होता। आंदोलनाची सुरुवात वाळवा पंचायत समिती परिसरातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली। शहरातील प्रमुख मार्गावरून टक्कर मोर्चा निघून तहसीलदार कचेरी चौकात पोहोचला। यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अन्यथा आमचा जीव जर गेला तरी आम्ही मागे बघणार नाही। फक्त आमची इच्छा आहे काय, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे त्या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर झाला पाहिजे। नाहीतर जीवाचं काय बरं वाईट झालं तर त्याला सर्वस्व जबाबदार प्रशासनाने प्रस्थापित राहतील, एवढंच सांगतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पूर्णकृत बसावा यासाठी या इस्लामपूर शहरातील प्रशासनाला आम्ही निवेदनाद्वारे आम्ही टक्कर मोर्चाचं आवाहन केलं होतं, तरी देखील या प्रशासनानं कसल्याही प्रकारे आमच्या टक्कर मोर्चाला त्यांनी कसल्याही प्रशासनानं दखल घेतली नाही। मी एवढंच सांगतो की प्रशासन जर आमची काही वाट बघत असेल की आमच्या एखादा मावळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसण्यासाठी एखादा जावा, तर ती देखील आमची तयारी आहे। आज आम्ही फक्त रक्त सांडून थांबलोया, उद्या एखादा मावळा जर यातला एखादा जाणार असला तरी त्याची देखील आमची तयारी आहे। प्रशासनानं आम्हाला तसं सांगावं आणि काय चालू असलेला विषय प्रशासनानं 2019 साली झालेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचा ठराव तात्काळ जागा केंद्रित करावी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात यावं, एवढंच बोलतो। थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। या प्रशासनाला अण्णाभाऊंची का अलर्जी आहे? तिथे असलेल्या पुतळ्याला संरक्षण देण्याऐवजी आमच्या पाठीमागे लागून आम्हाला पाठलाग करून आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे। जर इथं अण्णाभाऊंचा पुतळा झाला नाही तर येत्या काळामध्ये या तहसील कचेरी पुढे फास लावून घ्यायचा निर्धार आमचा झालेला आहे। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।